आता जसजसा पाऊस सुरू झाला आहे ना, तशी दिवसाची सुरुवात मस्त अशी भरपूर आणि मोठमोठ्या फुलांनी होते बघा. उन्हाळा जसा चालू होता ना, तेव्हा फुलं एकदम कमी आणि म्हणजे छोटी-छोटी असायची. पण आता पावसाळ्यामुळे मस्त मोठमोठी फुलं येतात. मग काय घेतली देवपूजेसाठी जेवढी लागते तेवढी काढून देवपूजा वगैरे आवरून झाली. आज जायचं होतं मला बाहेर. कुठे जायचं होतं ते तुम्हाला यापुढे कळेल. कुठे जायचं असलं ना, की व्यवस्थित असा ब्रेकफास्ट करून गेलं की काही इतकं वाटत नाही. कारण घरी यायला किती वेळ लागेल त्याचा काही अंदाज नसतो. कारण कशी कामं असतात, एकाला लागून दुसरं काम पण निघतं. त्याच्यामुळे मग म्हटलं काहीतरी चांगलाच नाश्ता करून जावा. तर बघा इथे मग ब्रेकफास्टमध्ये मी शिराच बनवलेला. म्हणजे त्याच्याने जरा बरा दुपारपर्यंत काही वाटत नाही इतका चहा बिस्किटपेक्षा तरी असो. तर चला असा मस्त ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही निघालेलो बाहेर. तर मला आहे ना GNच्या ॲडमिशनसाठी म्हणजे त्याचा पासपोर्ट साईज फोटो हवा होता. पण मी तो न्यायलाच विसरलेला आहे. म्हणजे नव्हताच काढलेला. तर तोच काढण्यासाठी गेलेलो आम्ही बाहेर बघा. मस्त असा स्माईलसोबत GNचा फोटो पण काढून घेतला आणि त्यानंतर आहे ना माझ्या सासूबाईंचा डोका खूप दुखत होता बऱ्याच दिवस. तसं पण दुसऱ्या दवाखान्यात जाऊन इतकं काही फरक वाटत नव्हतं म्हणून डोळ्यांच्या दवाखान्यात जाऊन चेक केलं तर त्यांचा चष्म्याचा नंबर लागलेला. तोच घेण्यासाठी मग आम्ही गेलेलो, डोळे चेक करण्यासाठी गेलेलो. म्हणून येतानाच मस्त असे फ्रेश आंबे दिसले. मग कुठं राहतोय घेतले आंबे आणि मस्त घरी आल्यानंतर त्यांचा आमरस, पुरी आणि पनीर टिक्का आणि भात असा होता आमचा रात्रीचा मेनू. चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते. तुम्हाला कसा वाटला माझा आजचा मिनी व्लॉग?